व्हेरी गुड. आय एम प्राऊड ऑफ यू ओई. किती आपल्या प्रथा भारी असतात ना. हॅलो, गुड मॉर्निंग. आज मी आलेली म्हणजे कालच आली तशी माहेरी. तर माहेरी आली आणि काय हा आणि हो नाव काढणारा प्राणी आमच्या घरात आहेच म्हणजे माझा भाऊ. आणि मम्मीच्या हातचा सकाळ सकाळी चहा, ज्याच्यासाठी आपण रोज तरसत असतो. आपण इतरांना चहा करून देतो, पण ज्यावेळेला आपल्या हातात असा चहा येतो त्यावेळेला काय सगळं दाखवू शकत नाही रे. त्यामुळं काय समाधान असते आपल्याला चहा असं समोर येणं हे माहेरात आल्यावरच कळते. आणि आज खरं तर दिवसाची सुरुवात झाली. आज स्पेशल पण आहे, ते मी तुम्हाला नंतर सांगेन काय स्पेशल आहे ते. आणि परीची एक्झाम चालू असल्यामुळं बाळ माझा अभ्यास करायला लागले. कुठे गेलं बाळ? अगं बाई, थंडी वाजायला म्हणे. लोकांना इथं उकडायला नेलं, थंडी वाजायला. कशी चष्मा पिष्मा घालून बसलेस ग? उंदीर मामा दिसालेस, उंदीर मामा. एवढं उन्हात बसल्यास पिल्या? एक 10 मिनिटं बसलंय. बस नकोस हा, लय बस नको. उन्हाळा आधीच, नंतर उकडा लागल्यावर मग थोडा वेळ बस आणि आत बस परत. ओके, झाला काय अभ्यास? मग निम्मा तर झालाय का नाही? का निम्म्याला जास्त झालाय? व्हेरी गुड. आय एम प्राऊड ऑफ यू ओई. अगं हात आय एम प्राऊड ऑफ यू. कर पटापट सकाळ सकाळी अभ्यास होतोय छान. छोड. तर जरा चहा वगैरे पिऊया मस्तपैकी आणि जरा मम्मीला मदत पण करूया. माहेरात आले म्हणून लई बसून चालत नाही, नाहीतर नाव ठेवतोय मला लगेच. अहो बाबा, आता गणेशचं तिकडं काय हाल आहे काय माहिती. अजून चहा पिल्याने आता फोन केला त्याला. काय गुळ? अरे आता तर नाश्ता केल्यास की ग? आता तर नाश्ता केल्यास का नाही? नंतर देतो, आता अभ्यास कर. अभ्यासात लक्ष दे. तुझ्यासारखंच की, तुझ्यासारखंच तुझ्याच जायला गेले. जशी मामा तशी भाजी चटकाच देतो. भितऱ्या भितऱ्या तुटल सोड लवकर. भारी एक्सरसाइज होते. बळू, ए बळू, बळू खाती का खेळू? खाती का खेळू? तुला काय देणार नाही आम्ही लगेच. तर हे असं नेहमी चालू असते मी इकडे आल्यानंतर. तुम्ही आता बघितलं असाल तर मला करमत नाही, त्याचं नाव काढल्याशिवाय त्याला करमत नाही, माझं नाव काढल्याशिवाय मला मारल्याशिवाय. तर आज आहे
आहे स्पेशल. इकडे आल्यानंतर मग काय काय तर नवीन नवीन करून खाते मी तेवढंच जरा, कारण वेळ पण असतो भरपूर. त्यामुळं काय पाहिजे ते आपल्याला आवडेल ते करायचं आणि खायचं. छान. तर नमस्कार मित्रांनो, राम राम. तर आज माझ्या आवडीचं आहे आंबोली. मस्त. मम्मा छान झाल्या. होय, वेलकम. होय मम्मी, अमृतन पण छान झाल्या. वेलकम मम्मा. चला खाऊया आता. तुम्ही पण या खायला. या फोनमधून बाहेर या पटकन. तर माझं थोडं काम होतं मग मी बाहेर गेले होते आणि मी मम्मी दोघी पण त्यात परी पण मागं लागून आली. त्यामुळे भाऊ बिचारा शेतातनं येऊन सगळं ठेवून बाहेर गेला. चहा पिला नाही तेच मला वाईट वाटाले. आता त्याला बोलवले, मला वाटलं चिडला असेल पण काय चिडला नाही. ये म्हणला, येतो म्हणला, कर चहा. तर तो यायच्या आधी चहा करतो, नाहीतर मग चिडणार. अजून आम्ही पण चहा पिलेला नाही आहे, त्याच्यासोबत मग आमचा पण चहा होईल. सगळ्याला सोबत ठेवते. काय म्हणतात, चुटकीला येऊ नको म्हणताना आले आमच्याबरोबर आणि आता बसल्या अभ्यास करत, शायनिंग मारत. चष्मा आणल्यापासून तर काय नव्हत झाले, चष्मा तर तेगातच झाले नसतं. आता पटापटापटा अभ्यास करायचं, 1 मिनिट सुद्धा वाया घालवायचं नाही. हां, केस थोड्या वेळ दुखी जरा. आता अभ्यास कर. त्याला काय आवर पटापटा. तर माझा पाय जर कमी झाला होता पण अलीकडे परत दुखायचं, मग परत पट्टी पण काढा. मम्मी, ए मम्मी, पिन पाडलीच वाढते इथली. ऐसी कैसी मम्मी पाड़ सकती है पिन? टीवी जवळ रखी म्हणती है. वो तेरे जैसे नहीं है. हाँ, हमरे जैसे कैसे होगी, वो हमारी मम्मी है. हो म्हणते. तर पट्टी गुंडाळूया आपण. मम्मी, कवा का तुझा पाय बरा व्हायचा? का फिरतेस एवढं? काय करायचं पिल्ले, काम असलं फिरायला नको. आता अशी पट्टी बांध की एका दिवसात नाही, एका सेकंदात बरा व्हायला पाहिजे पाय. एका सेकंदात पट्टी तर बांधतो पिल्ल्या. कैसा बोलती है तू? जैसा तूने शिकाया है. हम ऐसा नहीं बोलता है, हम व्यवस्थित बोलता है. हाँ क्या? ठीक है. हुई गयो, हमारा पट्टी बांध के हुई गयो. अब किसकी भाषा बोल रही है तू? हुई गयो की भाषा बोल. वाव, डिझाईन कर की त्याला. अगं बाई गं, अगं बाई गं. पट्टी बरोबर पोच देऊ काय? बघ, करू दे मला अभ्यास. जा जा, आजीला लय काळजी आहे, जा अभ्यास कर. कशा बसला तिथं, जा पटकन. भगवान कहाँ है तू? हाँ यहाँ है, जा कहाँ? यहाँ तेरे आसपास है. जो अभ्यास अच्छा करता है भगवान उसी के पास होता है. भगवान उसी के पास होता है. तू भगवान है? हो, मी भगवानच. बर पिल्या, लई बडबडलीस तू, लई मीटर पडलं तुझं. अभ्यास कर. पाणी पिऊ? हा प्या की, पाणी प्या आणि काय खायचं खावा आणि मग बस अभ्यासला. नाही का प्यायला? जा ग, उठ पिल्या. साधी घेऊया, जाते मी. साधी बोल. नाटक करण्यात 1 नंबर. हा हा, काय अभ्यास करून का मला काय? ए कसं करायलास पिल्या? पप्पा येणार आहेत आज. पप्पा येणार आहेत आज. रात्री रात्री नाही तर लवकर. आईस्क्रीम पप्पा आईस्क्रीम घेऊन येतात. काय येणार नाही? 12-1 वाजता आलं तर आईस्क्रीम घेऊन येतात.
येतात अभ्यास. माझ्यासाठी काय पण करतात. होय होय अभ्यास कर. मला वगैरे नाही. फोन केलतीस का एकदा तर पप्पांना? कुठं आलाय, जेवला काय? बिझी होते. लय बिझी. माझ्यासाठी नसतात त्यांनी मोठे. तर तुझं झालं? मला पाणी पाणी पिऊन ये जा. उठ. मामाला ओरडलं अभ्यास कर परी. करा. हा. महालक्ष्मीची यात्रा होती, मग त्याचं इथं मिरवणूक होती आणि मला गर्दीत गोंधळ कसं जायचं मग मी पुढे गेले नाही. आणि इथं आल्यामुळे मला माहीत नव्हतं, मी फर्स्ट टाइम ही यात्रा बघते आणि इथं जवळच आल्यामुळे मी आहे अशा अवस्थेत पळत गेले आणि त्यात पण पळत जाऊन परीनं लावून आल्या. मला चल 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 म्हणालती, पण गोंधळ कुठं खाली येऊ एवढ्या लोकांना मी काय गेले नाही. पण असली भारी जबरदस्त होती. व्हिडिओमध्ये तर भारी वाटत असेल तुम्हाला, पण प्रत्यक्षात बघण्याची मजा होती ती खरंच भारी होती. आणि एवढी मोठी मिरवणूक होती, आज फर्स्ट टाइम मी एवढी मोठी मिरवणूक बघते. आय थिंक सांगलीत पण झाली होती. सांगलीत कुठली झाली होती? लक्ष्मीचीच होती ना कुठली तर? लक्ष्मीचीच मिरवणूक होती, वेगवेगळ्या शंकराचं रूप घेऊन वगैरे होतं. होय काय? हां, मला वाटतं त्याच्यानंतर हीच मिरवणूक असेल, ती एवढी मोठी होती आणि खरंच भारी होती. आणि विष्णू आणि लक्ष्मीचं जे त्यांनी ते हे बनवलं होतं अप्रतिम या. मला तिथं जायला भेटलं नाही म्हणून परी मला लावायला. ही मंगोबाची पालखी होती. किती आपल्या प्रथा भारी असतात ना, की आपल्याला बघेल तेवढं कमी आहे, आपण जाणून घेईल तेवढं कमी आहे. आणि असं वेगवेगळं काहीतरी दरवर्षी तर असतंच. तर रात्रीचे 12:15 वाजलेले आहेत आणि चिमणी अजून अभ्यास करायला. झालं का नाही? राहिलीच का? फक्त राहिले का? 2 दिवस सुट्टी होती, 2 दिवस तरीसुद्धा आळम डळम करत वेळ घालवला. ऐकायचं नाही म्हणण्याचं आहे की नाही? आवड पटापटा. तर हा ब्लॉग आपण इथेच संपू. पुन्हा भेटून नवीन ब्लॉगमध्ये. जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा, मजेत राहा आणि आमचे व्हिडिओ बघत राहा. आता हळू बोलते कारण सगळे झोपले. दवा बाय, गुड नाईट.